नागरिकांच्या मनामनातील आवाज, नाशिक आवाज. नाशिक हादरले. सिडकोत कोयता गँगची पुन्हा दहशत. तरुणावर जीवघेणा हल्ला, दुचाकीची तोडफोड. शहरातील सिडको परिसरात कोयता गँगने पुन्हा एकदा डोके वर काढले असून एका 23 वर्षीय तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भोळे मंगल कार्यालयाजवळ काल रात्री 9 वाजेच्या सुमारास हा थरार घडला. या हल्ल्यात सागर कासार वय 23 वर्ष हा युवक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप आणि भीतीचे वातावरण पसरले आहे. ओळखीच्या मुलीला भेटून परतताना गाठले. मिळालेल्या माहितीनुसार सागर कासार हा काल रात्री 9च्या सुमारास आपल्या एका ओळखीच्या मुलीला भेटून घरी परतत होता. याच दरम्यान भोळे मंगल कार्यालयाजवळ काही तरुणांनी त्याला भर रस्त्यात अडवले. काही काळाच्या आतच त्यांच्यात वाद सुरू झाला. या वादाचे पर्यवसन थेट जीवघेण्या हल्ल्यात झाले. समीर नावाच्या संशयित तरुणासह त्याच्या 3 ते 4 साथीदारांनी सागरवर हल्ला चढवला. मानेवर वार करण्याचा प्रयत्न, हातावर झेलला व घाव सागरने दिलेल्या जबाबानुसार हल्लेखोर पूर्ण तयारीनिशी आले होते. त्यांच्या हातात कोयते, लाकडी दांडके आणि बियरच्या बाटल्या होत्या. हल्ल्याच्या सुरुवातीलाच एका संशयिताने सागरच्या मानेवर थेट कोयत्याने वार करण्याचा प्रयत्न केला. मात्र सागरने प्रसंग अवलंबून राखत स्वतःचा बचाव करण्यासाठी हात पुढे केल्याने हा वार त्याच्या हातावर बसला आणि तो गंभीर जखमी झाला. यानंतरही हल्लेखोरांनी थांबा न घेता त्याला दांडक्याने बेदम मारहाण केली. दगडफेक करत दुचाकी फोडली. परिसरात तणाव. हल्लेखोरांचे एवढ्यावरच समाधान झाले नाही तर त्यांनी परिसरात दहशत माजवत सागरच्या दुचाकीवर दगडफेक केली आणि गाडीची मोठ्या प्रमाणावर तोडफोड केली. या अचानक झालेल्या राड्यामुळे आणि कोयते हवेत फिरवल्यामुळे परिसरात एकच पळापळ झाली आणि काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेनंतर हल्लेखोर तिथून पसार झाले. नागरिकांमध्ये भीती, पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या सागरला स्थानिक नागरिकांच्या मदतीने तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच अंबड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे. दरम्यान सिडको आणि अंबड परिसरात सातत्याने होणाऱ्या अशा गुन्हेगारी घटनांमुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये, विशेषतः महिला आणि तरुणांमध्ये भीतीचे वातावरण आहे. शहरात पोलिसांचा आणि कायद्याचा धाक उरला आहे की नाही असा सवाल आता नागरिक उपस्थित करत आहेत. या कोयता गँगचा कायमचा बंदोबस्त करून मुख्य सूत्रधारांना तात्काळ अटक करावी अशी मागणी नाशिककरांकडून केली जाते. नाशिक आवाज, नाशिक.